नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे मराठीतील प्रतिभा संपन्न साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 7. लग्न झाल्यापासून त्या झोपाळ्यानं तिला केवढा आधार दिला होता. गेल्या 20 वर्षांतील तिचे अनेक उसासे त्याने ऐकले. अस्वस्थ झाली की या ठिकाणी ती येऊन बसे. त्या बाजूला पुरुष मंडळी सहसा फिरकत नसत. तिच्या मनात विचार आला, या आसऱ्याला आपण लवकरच मुकणार आहोत. तालुकीची जागा कशी असेल, शेजार कसा असेल, तिच्या भोवती सगळ्या काळजा उभ्या होत्या. आपलं बळ एकाएकी गेलं कुठं तिला कळेना. आता आपल्याला दिसत असलेल्या अडचणी काय एकदम उगवल्या? पहिल्यापासूनच आहेत. आपण त्यांचा विचारही केला आहे. हातातल्या पाटल्यांकडे तिचं लक्ष गेलं. तिनं श्वास रोखून धरला, खालचा ओठ दातांखाली धरला आणि मनातल्या मनात ओरडली, आकाश कोसळलं तरी आता पाऊल मागं नाही. तशीच वेळ पडली तर लखनौवाल्याकडे भीक मागू. बेलाचं पान उचलायला निघाल्या होत्या, आता पडवीत कशाला? या ना म्हणावं रुजवाती करायला. मला खोट्यात पाडीत होत्या. तिला ऐकू जाईल एवढ्या मोठ्यानं धाकटी बोलली. पडवीत आल्यापासून जावांची कुजबूज तिच्या कानी येत होती. तिनं कानाडोळा केला होता. आता काहीतरी बोलणं प्राप्त झालं. माझी 7.5 गेली की सुखात राहा. फनकारानं आत येऊन ती बोलली, विषय बदलू नका. मी रुजवातीचं बोलते आणि सुखानं राहायला कुणाला सांगता? स्वतंत्र राहण्याची हौस आले तर मुकाट्यानं जा ना. आमच्यावर टेपर कशाला? कसं वागवलं ते आत्तापर्यंत सगळ्या गावाला ठाऊक आहे. एकाचे 10 करून सांगणाऱ्या तुम्हीच ना. वर गावाच्या नावाने शंख. ती लालबुंद झाली, पण क्रोध आवरून पडवीत आली. जावा काही बोलल्या तरी गप्प राहायचं असं तिनं ठरवलं. इस्टेडीचा हिस्सा मागण्याचं तिच्या मनातही कधी आलं नाही. तिची पाठ वळता धाकटीनं तो विषय काढला. आपल्या गप्प बसण्याचा जाऊ फायदा घेणार हे तिला दिसत होतं. उठण्याची तिला उबळ आली, पण तिनं स्वतःला आवरलं. खरं म्हणजे तिच्या अंगात त्राण राहिलं नव्हतं. फनकारानं ती माझघरात गेली खरी, पण नंतर तिचं अंग कापू लागलं. धड शब्द बाहेर पडेना. तत्तपप व्हायला लागलं तेव्हा झोपाळ्यावर आली. अजून तिचे हातपाय कापत होते. आंधळ्यानं पांगळ्याच्या मत्तीला धावावं त्याप्रमाणे दोन्ही हाताने आपले पाय ती चेपू लागली. तशा स्थितीत ही जावेचं बोलणं ती कान देऊन ऐकत होती. तिचा जाण्याचा बेत ऐकून दीर रडले असं जावेचं म्हणणं होतं. तिकडे तिनं दुर्लक्ष केलं. मुलांचं शिक्षण हे निमित्त आहे, खरा उद्देश स्वतंत्र राहण्याचा आहे असं तिच्या तोंडावर जाऊ म्हणालीच. आता तेच पुन्हा घोटीत होती. एवढं झालं तरी ती गप्प होती. गप्प राहतील नाही तर काय? तोंड असेल बोलायला तर ना. दात ओठ खात ती स्वस्थ बसली. माझघरात जायचं म्हणजे जावेच्या बरोबरीनं ओरडावं लागेल तेवढी ताकद तिच्याजवळ नव्हती. तिच्या मुलग्याचं नाव जावांच्या तोंडात येऊ लागलं तेव्हा मात्र ती सावध होऊन ऐकू लागली. तिच्यापेक्षा तो निराळा आहे. त्याला घरच्या माणसांचा अभिमान आहे. एवढा पहिला आला तरी ढोलकं वाजवीत सुटला नाही. दोघी जावांचा असा अभिप्राय होता. त्यांना जाऊ दे. तालुक्याला काय लखनौला सुद्धा जायला निघतील. तो जायला पाहिजे ना. बऱ्याच वेळानं मधली जाऊ बोलली, तो काय बावडा जाईल सुद्धा. झालंय विचारून म्हणूनच बोलते. ते ऐकताच मात्र तिचा धीर सुटला. तिनं डोळे मिटून घेतले. जाऊ म्हणत होती ते अशक्य नव्हतं. तो आग्रात तिच्याजवळ कसा वागला ते तिच्या स्मरणातून गेलं नव्हतं. या पोरानंच नकार दिला तर सगळाच कारभार संपला. तोंड दाखवायला नको. आपल्या मार्गात देवानं संकट तरी किती आणायचं हेच योजलं आहे. बाई, दचकून तिनं डोळे उघडले. थोरली तिच्याकडे येत होती.
तुम्ही खरोखरच जायचं ठरवलंय का? खालच्या आवाजात थोरलीनं विचारलं. होय. भावजी जायचं नाही म्हणाले तर? असं म्हणाले? ते काहीच बोलले नाहीत. आज रात्री बैठक व्हायची आहे, तेव्हा काय ते ठरेल. बैठक आज पाहण्याचं माझ्या नशिबात आहे. मनात म्हणत होते, एकदा तुमच्या नवऱ्याला पाहिलं की मराला मोकळी झाले. देव म्हणतो मरतेस कुठं, पूर्वसंचित संपलं नाही अजून. माझं आपलं सांगणं होतं, असा काही वेडेपणा करू नका. यांच्या आधारानं राहा. कोणी कसं वागलं तरी दुपारची भ्रांत नाही. जन्मभर असे हाल काढू का? आणि कुठलं बळ आणू? माझ्याकडे पहा, म्हणजे सगळं बळ येईल. कुडाच्या भिंती असलेलं घर पाहिलं, आता हे घर पाहते. पण नमस्कार करून घ्यायचा या पलीकडे मला काही सत्ता आहे का? पण किती लावून बोलतात. आपण लक्ष द्यायचं नाही. कर्त्या पुरुषाची बायको म्हणजे थोडासा तोरा असायचाच. मी धाकट्या बाईंचं म्हणते. तिचा नवरा सुद्धा लटपट्या नाही का? बोलून तर गार करतो, प्रत्यक्षात काही मिळवो न मिळवो. म्हणजे जन्मभर मी अशीच राहायची? कोण कसं वागतं हे आपल्यावर सुद्धा असतं. त्या बोलतात ते मला आवडतं का आहे? पण तुमचं वागणं स्वच्छ आहे का? आपण कसं वागतो स्वतःला कधी विचारलं? आठवा. सांगू? मी वाटेल ती बोलणी सोसायला तयार आहे. माझं काही म्हणणं नाही. पण त्या पोरानं जन्मभर शिपणंच काढायचं का? असं काय त्यानं केलं? पहिला आला एवढंच ना. काका पहा, इंग्रजी संस्कृत पाणी भरताहेत. ते इथेच राहिले ना. 7वीपर्यंत शिकला, चांगला पास झाला. आणखी काय हवं आहे? कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. माझ्या आयुष्यात तीच आशा आहे. भावजींसारखा शिकला सवरला तर 4 पैसे मिळविल. हुशार आहे म्हणून धडपड करायची. पैशाचा आणि शिक्षणाचा संबंध नाही हे लक्षात ठेवा. काकांची मुलं पहा, सगळ्या गावाला ते इंग्रजी शिकवतात, पण ती शिकली का? काय वाईट झालाय? थोडे का पैसे मिळवतात? कोट कज्जे कुठं कमी येत नाहीत. पाहता पाहता आमच्या पुढे गेले. तुम्हाला एक सांगून ठेवते, या घराचे वाशे पोकळ झाले आहेत. खुशाल जा म्हणतील, तेवढी 4 तोंड खायला कमी. तुम्ही मात्र निवाऱ्याला मुकाल. हं? म्हणजे काय? मी काही कायमची सोडून जात नाही. एकदा माणूस लांब गेलं की माया लांबावते. लखनौचं पहा, मुलं कधी आली तर परक्यासारखी वावरत असतात. इथल्या मुलांत मिसळत नाहीत. आयशीला म्हणतात घरी चल. रांडेच्या घरी चल म्हणजे हे घर कुणाचं? पण त्यांचा दोष नाही. किती वेळा भाऊजींना सांगितलं, पोराबाळांना आणि जावं, शेतवाडी पाहावी, कलमं पाहावीत. निम्मी इस्टेट लखनौच्या जीवावर झालेली, पण जाणून बुजून लांब राहतात. बाईसुद्धा कधी काळी आल्या तर लखनौची ऐट दाखवणार, आमच्या भाषेला हसणार. त्यात काय मोठा पराक्रम आहे? आम्ही लखनौला राहिलो असतो तर तशी नाही का होणार? शिकल्या सवरल्या बाईला हे काय शिकवायचं? त्यांना नकोच आहे इथलं काही. तसं का तुम्हाला करून घ्यायचं आहे? एकदा इथून पाय काढलात की तसंच होईल. काकांनी काहीतरी वेळ भरवून दिलंय. तुम्ही भाळल्यात. त्यांचा पायपोस नाही त्यांच्या पायात. काकांनी काहीसुद्धा सांगितलं नाही. माझं मीच नाही म्हणून कसं चालेल? मी पाहते ना. उद्या प्रसंग पडला तर काका करतील का? 2 पैसे हवे असले तर ते पोरांकडे तोंड वेंगाडणार. कळत नाहीत ते लुडबुड करतात. पोरं सावकारी करतात म्हणून हे निघाले करायला. त्यांच्या घरात काय मारामाऱ्या चालल्या आहेत पहा जा. पोरांच्या हातचा मार खाण्याचे पुन्हा हौस आले काकांना. गुरुपदेश घ्यायला गेले तेव्हा मामाजींनी बजावली होती, पैशाची माया माणसानं तुडली पाहिजे. काकांनी किती परमार्थ केलं
तरी त्यांचा पैशाचा हव्या जायचा नाही. हे भविष्य मी त्यावेळी केलं होतं. शपथ सांगते, माझं मीच ठरवलं आहे. काकांचा काही संबंध नाही. तुम्ही शपथा काही घेऊ नका. जायचं असलं तर जा, पण मी जागं केलं नाही असं टेप माझ्यावर ठेवू नका. तुम्हाला वाटत असेल कोठारात भात आहे, पण ते इथं खाण्याकरता, उचलून देण्याकरता नाही. वास्तविक दिली तर काही बिघडणार नाही, पण द्यायचं नाहीत. ते 250 रुपये तरी द्यायला सांगा. ती पटकन बोलून गेली आणि मग जावेला काय वाटेल याची काळजी करू लागली. कुठले? भाऊजींनी दिलेले. थोरली एकदम गप्प झाली. तिचा चेहरा बदलल्यासारखा वाटत होता. चुरून तिने थोरलीकडे पाहिलं. चरे पडलेला तो चेहरा डोळे मिटून बसला होता. ती स्तब्धता तिला असह्य वाटू लागली. नाहीतर असू दे, ती म्हणाली. सांगून पाहीन, पण म्हणजे तुम्ही जाणार? बाई, स्वतंत्र राहण्याकरता काही मी जायला निघाले नाही. तोच येणार नसला तर मी कुठं जाऊ? मधल्या बाई म्हणाल्या ते खरं का? खरं कुठं मला माहीत नाही, पण तोच एक उपाय आता राहिलेला दिसतो. सगळ्यांनी आपल्याला वाळीत टाकलं असल्याचं आदल्या दिवशी त्यानं सांगितलं, तेव्हा तिला काही वाटलं नाही. पुष्कळ वेळा तो असा एकटा पडे आणि मग लाडीगोडी करून सावरून घे. त्यांचं हे भांडण 4-5 दिवस चाललं होतं. मुळाशी तिचा थोरला मुलगाच होता. बेलाची पानं आणायला मुलं बाहेर पडली. त्याला टपला मारून थोरल्यानं बाजूला केलं. लखनौचे काका त्याला शिक्षणाकरता आपल्याबरोबर नेणार अशी बातमी घरात होती. तो आपल्याशी तुसड्यासारखा वागत आहे, त्याचं कारण हे भांडण असावं असं समजून ती स्वस्थ बसली. आता तिला निराळा वास येऊ लागला. या पोराने त्याला पुरा मथवला की काय? नक्की काहीतरी दगा आहे, याचा खुलासा व्हायला पाहिजेत. तडक ती उठली आणि मुलाच्या शोधार्थ बाहेर पडली. 2 दिवसांपूर्वी याच वेळेला त्याला शोधण्याकरता ती बाहेर पडली होती. त्यावेळेसारखाच आजही तो वागला तर? काहीही वागो, त्याला गाठून विचारल्याशिवाय तिची सुटका नव्हती. सगळ्यांच्या देखत त्यानं अभरू काढण्यापेक्षा काय व्हायचं ते आत्ताच होऊ दे. शिक्षणाचे फायदे कसे असतात ते त्याला ती समजावून सांगणार होती. या उपर तो हटून बसलास तर तो आणि त्याचं नशीब. त्याच पावली ती काकांकडे जाणार होती. दिरांची बैठक होण्याअगोदर तिला सारं उरकायचं होतं. नवऱ्याचं येणं गाजलं तसंच आपलं जाणं गाजत आहे असं तिला वाटलं. पाठोपाठ तिच्या मनात विचार आला. अखेरीस नवऱ्याचं येणं बारगळलं. आपल्या जाण्याची तीच कथा होणार की काय? दोन्ही प्रकरणं तिला इतकी सारखी वाटली. आपलं जाणंसुद्धा नक्की रहित होणार असं तिच्या मनानं घेतलं. त्या कल्पनेनं 2 दिवसांपूर्वी तिला जेवढा धक्का बसला असता तेवढा आज बसत नव्हता. नाही जमलं तर ती फारशी फिकीर करणार नव्हती. तालुक्याला जायचं म्हणजे काय थोड्या विवंचना आहेत? बिवलकर वैद्यांकडे वैद्यकीय शिकायला तो तयार असेल तर तालुक्याचा नाद सोडायला ती तयार होती. तिथं मात्र ती कोणाच्या गमजा ऐकणार नव्हती. आयतं त्याला संस्कृत येत होतं. चांगला वैद्य झाला तरी तिचं समाधान होणार होतं. कालच्याच जागेवरती पुन्हा आली. खाजनालगतच भोप्याचं झाड दिसताच थांबून तिनं सभोवार पाहिलं. तिथं तो नव्हता. पुन्हा उलट दिशेनं ती चालू लागली. दिवसभर आपला मुलगा असतो कुठे, करतो काय, याची वास्तपुस्त तिनं कधी केली नव्हती. आज भेटायलाच हवा होता म्हणून तिचा शोध चालला होता. एकदाही मायेचा हात त्याच्या पाठीला लागला नव्हता. तिला एकच समाधान होतं, तोच एकटा तसा नव्हता. 4ही मुलं तशीच वाढली. मोकळ्या मनानं आपल्याला कधी प्रेमसुद्धा करता आलं नाही याची आज तिला खंत वाटत होती. दुसऱ्याला बरं वाटतं म्हणून आपल्या पोरला हुडूस हुडूस करायचं, तिची ती विद्या पोराने सुद्धा उचलली.
स्वतःच्या भावंडांजवळ प्रेमानं वागायचं त्यांना माहीतच नव्हतं. आज काही विशेष कारण घडलं होतं असं नाही, पण पोरांचे विचार एकदा डोक्यात येऊ लागले आणि ती उदास झाली. गोठ्यापर्यंत आली आणि थबकून उभी राहिली. मागच्या बाजूला तिचा थोरला मुलगा मांडा ठोकून बसला होता. सगळी मुलं त्याच्याभोवती कोंडाळं करून बसली होती. नुकतंच तो काहीतरी बोलला होता आणि तिचे पुतणे खो खो हसत होते. या मुलाचा पोरकटपणा जायचा तरी केव्हा? एवढ्याशा लहान मुलात तो रमतो कसा? 4 दिवस त्याच्यामागून जन्मलेला लखनौचा पुतण्या पहिल्या वर्गात BA पास झाला त्याची आठवण तिला झाली. त्या आठवणीनं ती उदास झाली. आपल्या मुलग्याची गर्भधारणा कशी घिसाडघाईनं झाली याचं स्मरण तिला झालं. अशा गर्भधारणेला असलंच फळ. तो विचार वस्तऱ्यासारखा तिला चाटून गेला. दुसऱ्या खेपेची घिसाडघाई काही वेगळी नव्हती हे बिचारीच्या लक्षात आलं नाही. ज्याला शोधायला निघाली तो त्या कोंडाळ्यात दिसत नव्हता. चौकस नजरेनं तिनं सभोवताली पाहिलं. एका बाजूला दिनवाना तो बसला होता. मुठी ती जीव धरून ती पाहू लागली. मूर्ख आहात? तिचा थोरला मुलगा उभा राहून मोठ्यानं ओरडला. त्याची उभं राहण्याची ढब, नजर, हातवारे, लखनौच्या दिराची नक्कल तो करीत आहे हे तिच्या लक्षात आलं. ती नक्कल इतकी हुबेहूब होती, बिंबीच्या देटापासून सारी मुलं हसली. तिलाही हसू आवरेना. पाठोपाठ तिच्या लक्षात आलं, नक्कल दिराची असली तरी आपल्या मुलग्याकडे पाहून सारे हसत आहेत. कोडग्यासारखा तो त्या ठिकाणी बसून का आहे? अजून नक्कल चालू होती. पोरं हसत होती आणि तो ढोपरात हात बांधून त्यांच्याकडे दिन नजरेनं पाहत होता. जागेवरूनच तिनं त्याला हाक मारली. त्यानं तिच्याकडे एकदा पाहिलं आणि दुसऱ्या क्षणाला आपला चेहरा बाजूला वळवला. जा, तुला काकू बोलावते, एक चुलत भाऊ त्याला सांगू लागला. अरे बसलास काय? आईचं ऐकावं, बोलावते तुला, उठ, तिचा थोरला मुलगा बोलत होता. उठतोयस की कानपाडात हवी आहे? तो इतक्या मोठ्यानं ओरडला, तिची बुबडी वळली आणि ती धूम पळत सुटली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.